तर यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करणार आहे। सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलंय। बदलापुराच्या घटनेनंतर सरकारला लाज असती तर ते स्वतः पायउतार झाले असते असं म्हणत पटोलेंनी सरकारवर टोप डागली। सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला आता फक्त न्यायालयाकडूनच न्यायाची अपेक्षा असल्याचं मत पटोलेंनी व्यक्त केलंय। बदलापुरात 2 बालिकांवर झालेल्या अत्याचारानंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय। या आंदोलनामध्ये आतापर्यंत अटक झालेल्या 25 जणांपैकी 2 जण रायगड जिल्ह्यातले असून 1 जण वांगणीच्या कासगाव मधला आहे। बदलापुरातील पीडिता आणि तिच्या कुटुंबियाची प्रकृती संदर्भात चुकीचे आणि गैरसमज पसरवणारे मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलंय। या तरुणीविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे सायबर सेलने या तरुणीला ताब्यात घेतलंय। बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रेल रोको करण्यात आलं होतं। यावेळेस हजारो नागरिक रेल्वे रुळावर आंदोलन करत होते। त्याच वेळेस एक चिमुकली आपल्या भुकेविरोधात लढा देत होती। ती रेल्वे रुळावर बाटल्या वेचत होती। या संदर्भातला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्या बदल्यांचे आदेश महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत। त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे। बदलापुरात शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नागपुरामध्ये जनाक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलंय। यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी झालेल्या आहेत। यावेळेस बदलापूरमधील घटनेचा निषेध करत निषेध यात्रा काढण्यात आली आहे। पुण्यात मुलींची छेड करणाऱ्याला चोप देण्यात आलाय। शाळेतील स्कूल व्हॅन चालकानं एका विद्यार्थिनीला तुम्हाला आवडतेच असे मेसेज केल्याचं समोर आलं। व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या व्हॅन चालकाला मनसेकडून चांगलाच चोप देण्यात आलाय। मुंबईतील मानखुर्दमध्ये काकानेच भाचीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली। 13 वर्षीय मुलीनं या संदर्भात पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। दौंड तालुक्यातील मळदमधील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची कबुली आरोपीने दिली आहे। शरद पवारांना केंद्रानं Z+ सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवारांनी या सुरक्षेवरती शंका उपस्थित केली आहे। निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना माझ्या संदर्भात आणि माझ्या दौऱ्यांसंदर्भात खबरबात मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली आहे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हा विषय आमच्या स्तरावर संपला आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। महाविकास आघाडीचा आमचा चेहरा असून त्याच्यासोबत आम्ही जनतेसमोर जाणार असं नाना पटोले म्हणाले। नाशकात आज राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मात्र नेत्यांच्या स्वागताच्या एकही बॅनरवर हिरामण खोसकर यांचे फोटो नसल्यामुळे वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। धुळे जिल्ह्यातील दोंडाई शहरामध्ये काँग्रेसच्या वतीनं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेस महाराष्ट्र काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शोभा बच्छाव, कुणाल पाटील यासह अन्य दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते। धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचं आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम केलेले डॉक्टर राहुल घुले यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। घुलेंच्या प्रवेशामुळे शिवसेनेला धाराशिवमध्ये ताकद मिळाली आहे। आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांनी अंतरवली सराटीत जात जरांगे पाटलांची भेट घेतली। रणजित सिंह शिंदे म्हाडातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे जरांगेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय। सध्या राज ठाकरे आणि अमित ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान वणी शहरात अमित ठाकरेंनी क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। क्रिकेटच्या मैदानावर अमित ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली। सोना चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतायत, त्यामुळे लग्न सराई असो किंवा सणवार जेवढं सोने खरेदी करता येईल तेवढं केलं जातं। हे भाव आणखीन वाढणार आहेत। सध्या सोन्याचा प्रतितोळा दर हा 70,000 रुपये तर चांदीचा प्रति किलो दर हा 85,000 वर गेलाय।
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार कांदा मार्केटमध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला 4,700 रुपये भाव मिळाला। त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याला प्रथमच चांगला भाव मिळालाय। राज्यभर कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 33 ते 40 रुपये आहेत, तर मुंबईसह नवी मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 45 ते 65 रुपयांवर पोहोचले आहेत। त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय। महिलांसाठी विम्याची रक्कम 10 लाखांहून 15 लाख करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। तसंच खासगी रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवण्याचीही मागणी केली जाते। एअर इंडिया न प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत विमान प्रवासाचा आनंद देण्यासाठी कंपनीनं एक खास प्लॅन आणलाय। या अंतर्गत तुम्हाला फक्त 1700 रुपयांना विमानाचं तिकीट मिळेल। ही ऑफर 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान खुली असणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने पदवीपूर्व स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आरबीआय 90 क्विज सुरू केली आहे। ही एक राष्ट्रीय स्पर्धा आहे। केंद्रीय बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्यानं ही आयोजित करण्यात आली आहे। पहिला पुरस्कार हा 10 लाख रुपयांचा आहे, त्यानंतर दुसरा पुरस्कार 8 लाख, तर तिसरा हा पुरस्कार 6 लाख रुपयांचा आहे। सीआयएसएफ कडून भरती प्रक्रिया राबवली जाते। ही भरती प्रक्रिया एकूण 1130 पदांसाठी सुरू आहे। 21 ऑगस्ट 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 सप्टेंबर 2024 आहे। पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आली आहे। 5 आरोपींची पुणे पोलिसांनी येरवडा परिसरातील आंबेडकर नगरमध्ये धिंड काढली। ज्या ठिकाणी आरोपींनी वाहनांची तोडफोड केली होती त्याच ठिकाणी नेत पोलिसांनी आरोपींना धडा शिकवलाय। वर्ध्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। लोअर वर्धा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं लोअर वर्धा धरण प्रकल्पाचे 15 दरवाजे हे उघडण्यात आलेत। 15 दरवाजातून 30 सेंटीमीटरनं नदीपात्रात विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापुरात मागील 4 दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली। मात्र मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकं कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नागपूरमध्ये आता डेंग्यूचा प्रकोप वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नागपुरात डेंग्यूग्रस्तांची संख्या 100च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। ऑगस्टमध्ये दररोज 2 नवे रुग्ण हे डेंग्यूनं ग्रस्त असल्याचं आढळून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना तब्बल 1000हून अधिक पत्र लिहिली आहेत। 23 गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्याची या पत्राद्वारे मागणी केली आहे। रक्षाबंधनाच्या निमित्तानं एसटीच्या जळगाव विभागानं 1000पेक्षा जादा फेऱ्यांचं नियोजन केलं। या काळामध्ये 6,90,000 बहिणींनी रक्षाबंधनासाठी प्रवास केला। त्यामुळे एसटीला तब्बल 10,62,70,000चं उत्पन्न मिळालंय। बदलापूर घटनेनंतर सोलापुरातील जिल्हा परिषदेचे शिक्षक ॲक्शन मोडवर आले आहेत। जिल्ह्यातील खासगी सरकारी शाळांना खबरदारीचे उपाय करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत। राज्य शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून 31 ऑगस्टपासून चिपी ते पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे। त्यामुळे पुणेकरांसह सिंधुदुर्गवासियांना गणपती पावला असं म्हणायला काही हरकत नाही। मुंबई, बँगलोर आणि हैदराबाद नंतर चिपी विमानतळावरून पुण्याला जाण्याकरिता ही विमानसेवा सुरू होतीये। बीड जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये मागील 1 महिन्यापासून अज्ञात ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे। दिवसरात्र नागरिक पहारा देण्यासाठी जागे राहत आहेत। प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। सोलापुरात ग्रंथालयीन कर्मचारी आक्रमक झालेत। राज्यातील 20,000 कर्मचाऱ्यांच्या 40% अनुदानाचा प्रश्न प्रलंबित आहे। प्रलंबित अनुदान न मिळाल्यास आत्मदहन करणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे।